अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. चातुर्मास सुरू झाला की प्रत्येक भक्ताच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण होते. कोणीतरी जपाचा संकल्प करतो, कोणी पारायण सुरू करतो, तर कोणी एखाद्या विशिष्ट सेवेचा निश्चय करतो. पण या सगळ्या सेवांमध्ये अशी एक सेवा आहे जिच्याबद्दल अनेक भक्तांना ऐकायला मिळतं. अनेकांना ती करायची इच्छा असते, पण योग्य माहिती नसल्यामुळे ते मागे राहतात. अनेक भक्त विचारतात, 21 दिवसांची व्यंकटेश स्तोत्र सेवा नेमकी कशी करायची? ही सेवा कोण करू शकतो? मध्यरात्रीच का करायची? यामागचा खरा भाव काय आहे? जर तुमच्याही मनात असेच प्रश्न असतील तर आजचा हा संपूर्ण विषय अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज आपण 21 दिवसांच्या व्यंकटेश स्तोत्र सेवेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला, भगवान श्रीहरी विष्णू आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी मन अर्पण करून सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, चातुर्मासाचा काळ हा साधना, जप, उपासना आणि भक्तीचा काळ मानला जातो. या काळामध्ये श्रावण महिना असो किंवा चातुर्मासातील इतर दिवस, भक्त आपल्या श्रद्धेनुसार विविध सेवा करतात. याच काळात अनेक भक्त 21 दिवसांची व्यंकटेश स्तोत्र सेवा करण्याचा संकल्प करतात. ही सेवा अनेक ठिकाणी श्री व्यंकटेश व्रत या नावाने देखील ओळखली जाते. सर्वात आधी एक महत्वाचा प्रश्न, ही सेवा कोण करू शकतो? तर याचं उत्तर अतिशय सोपं आहे. भगवान श्रीहरी विष्णूंवर श्रद्धा असलेला कोणताही भक्त ही सेवा करू शकतो. स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध कोणावरही याचे बंधन नाही. श्रद्धा असेल तर सेवा करता येते. अनेक माता भगिनी विचारतात, मी गर्भवती आहे, मी ही सेवा करू शकते का? उत्तर आहे, हो, नक्की करू शकता. ही सेवा श्रद्धेची आहे. मनापासून भगवान श्रीहरी विष्णूंचे स्मरण करत केली तर ती स्वीकारली जाते. आता प्रश्न येतो, ही सेवा का करावी? स्वामी भक्तांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही इच्छा असतात. काहींची कामं अडकलेली असतात, काहींना आर्थिक अडचणी असतात, काही जण संततीसाठी प्रार्थना करतात, काहींना संसारात स्थैर्य हवं असतं, तर काही जण केवळ भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा लाभावी म्हणून सेवा करतात. अशा वेळी अनेक भक्त श्रद्धेने व्यंकटेश स्तोत्राचे पठण करतात. आपण सर्वजण माता लक्ष्मीची कृपा मिळावी अशी इच्छा ठेवतो. घरात सुख, समृद्धी, समाधान, भरभराट हे प्रत्येकालाच हवं असतं. पण आपल्या परंपरेत एक सुंदर भाव सांगितला जातो. माता लक्ष्मीला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच अनेक भक्त प्रथम भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. श्रद्धेने त्यांचं स्तोत्र म्हणतात, त्यांचे स्मरण करतात आणि त्यांच्या चरणी आपले मन अर्पण करतात. स्वामी भक्तांनो, आयुष्यात एकदा तरी ही सेवा अनुभवावी असा अनेक भक्तांचा अनुभव असतो. ज्याप्रमाणे अनेक जण आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प करतात, त्याचप्रमाणे एकदा तरी 21 दिवसांची व्यंकटेश स्तोत्र सेवा मनापासून करावी असा अनेकांचा भाव असतो. कारण ही सेवा करताना मनाला जी शांतता मिळते तो अनुभव शब्दांमध्ये सांगणं कठीण असतं. आता आपण या सेवेची पद्धत समजून घेऊया. आज आपण प्रथम मध्यरात्रीच्या सेवेबद्दल जाणून घेणार आहोत. अनेकांना प्रश्न पडतो, मध्यरात्रीच का? असं मानलं जातं की या काळात भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित भावनेने केलेली सेवा अत्यंत एकाग्रतेने करता येते. रात्रीची शांतता, मनाची स्थिरता आणि भक्तीचा भाव या सर्व गोष्टींमुळे ही सेवा अनेक भक्त श्रद्धेने करतात. याचा अर्थ असा नाही की इतर सेवा केल्यास ती स्वीकारली जात नाही, परंतु मध्यरात्रीची ही सेवा अनेकांच्या परंपरेत विशेष मानली जाते. आता सेवा सुरू करण्यापूर्वी काय करायचं? पहिल्या दिवशी साधी पण स्वच्छ मांडणी करावी. भगवान श्रीहरी विष्णूंचा किंवा श्री बालाजी महाराजांचा किंवा श्री नारायणांचा फोटो ठेवावा. श्रद्धेने त्यांच्या समोर बसावं. ज्यांना इच्छा असेल ते कलशाची स्थापना करू शकतात, नसली तरी हरकत नाही. त्यानंतर एक दिवा लावायचा, तुपाचा असो किंवा तेलाचा. आपल्या श्रद्धेनुसार अगरबत्ती लावू शकता आणि प्रसाद म्हणून थोडी साखर अर्पण करू शकता. ही मांडणी अतिशय साधी आहे. यामध्ये दिखावा नाही, भाव महत्वाचा आहे. आता एक महत्वाची गोष्ट, रात्रीची सेवा असल्यामुळे शक्य असेल तर स्नान करून बसावं. दिवसभर अनेक ठिकाणी आपला वावर असतो, म्हणून स्वच्छ होऊन भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवेला बसणं अनेक जण योग्य मानतात. पण एखाद्या दिवशी शक्य झालं नाही तर त्यासाठी मनात अपराधीपणा ठेवू नका. स्वच्छ मन आणि भक्ती
हेच सर्वात महत्वाचं आहे. आता आसनाबद्दल शक्य असेल तर निळ्या रंगाच्या आसनावर बसावं, परंतु जर ते उपलब्ध नसेल तर स्वच्छ आसनावर देखील सेवा करता येते. सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्या मनातील इच्छा भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी अर्पण करावी. आपलं नाव, गोत्र आणि ज्या कार्यासाठी ही सेवा करत आहोत तो संकल्प मनोमन करावा. प्रत्येक भक्ताचा संकल्प वेगळा असतो. कोणाला संसारात सुख हवं असतं, कोणाला आर्थिक स्थैर्य हवं असतं, कोणाला संतती हवी असते, कोणाला विवाह व्हावा ही इच्छा असते, तर कोणाला फक्त भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा असावी असं वाटतं. जो भाव असेल तो मनापासून व्यक्त करावा. स्वामी भक्तांनो, ही सेवा करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सेवा मनापासून करणं. केवळ नियम पूर्ण करण्यासाठी नाही, तर भगवान श्रीहरी विष्णूंवर संपूर्ण श्रद्धा ठेवून ही साधना करायची असते. जेव्हा भक्तीमध्ये प्रामाणिकपणा असतो तेव्हा सेवेचा आनंद देखील वेगळाच असतो. स्वामी भक्तांनो, आता आपण या सेवेतील सर्वात महत्वाचा भाग समजून घेऊया. तो म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचे पठण नेमकं कसं करायचं. अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न असतो की मला संपूर्ण स्तोत्र 21 वेळा म्हणायचं आहे का, किंवा संस्कृत म्हणायचं आहे की प्राकृत. या दोन्ही पद्धती भक्तिभावाने केल्या जातात. प्रत्येकाच्या अभ्यासानुसार, सवयीनुसार आणि सोयीनुसार ही सेवा करता येते. जर तुम्हाला संस्कृत पाठ सहज जमत असेल तर संस्कृत मध्ये पठण करू शकता, आणि जर प्राकृत स्वरूपात वाचन करणं सोयीचं वाटत असेल तर त्या पद्धतीने देखील सेवा करता येते. या ठिकाणी महत्वाची भाषा नाही, महत्व आहे भक्तीचं. सेवा सुरू करण्यापूर्वी संकल्प करायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी नम्रतेची प्रार्थना करायची आहे. आपल्या मनात जी इच्छा आहे, जे कार्य पूर्ण व्हावे असं वाटतं, ज्या अडचणी दूर व्हाव्यात असं मनापासून वाटतं, त्या सर्व त्यांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. कोणी संसारातील सुखासाठी संकल्प करतो, कोणी आर्थिक स्थैर्यासाठी, कोणी संततीसाठी, कोणी विवाहासाठी, तर कोणी फक्त भगवंताची कृपा लाभावी म्हणून. संकल्प कोणताही असो, तो मनापासून असावा. आता आपण पठणाची पद्धत समजून घेऊया. अनेक साधक 21 वेळा पठण करतात. यामध्ये पहिल्या 20 वेळा ठराविक ओव्यांपर्यंत पठण केलं जातं आणि 21व्या वेळी संपूर्ण स्तोत्र श्रद्धेने वाचलं जातं. अशी पद्धत अनेक ठिकाणी सांगितली जाते. पुन्हा एकदा सांगते, ज्या परंपरेत तुम्ही शिकला आहात त्या पद्धतीने सेवा करणं योग्य आहे. सेवा करताना व्यवस्थित आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावी. काळ्या रंगाचे वस्त्र शक्यतो टाळावं. स्वच्छ आणि साधे कपडे घालून भगवान श्रीहरी विष्णूंच्या समोर बसावं. स्त्रियांनी आपल्या परंपरेनुसार ओढणी, कुंकू, बांगड्या यासह साधेपणाने बसले तरी ते पुरेसं आहे. यामध्ये बाह्य दिखावा महत्वाचा नाही, तर अंतःकरणातील भक्ती महत्वाची आहे. स्वामी भक्तांनो, आता या 21 अध्यायांमध्ये काही नियम सांगितले जातात. शक्य असेल तर या काळात मांसाहार पूर्णपणे टाळावा. घरातही सात्विक वातावरण ठेवावे. तसेच शक्य असल्यास ब्रह्मचर्याचे पालन करावे. हे नियम भक्ती अधिक एकाग्र व्हावी या भावनेतून सांगितले गेले आहेत. अनेक जण विचारतात, कांदा लसूण खाऊ शकतो का? जर तुम्ही श्रद्धेने सात्विक आहार ठेवू शकलात तर उत्तम, परंतु जर काही कारणाने ते शक्य नसेल तर त्यासाठी सेवा सोडून देऊ नका. लक्षात ठेवा, भगवान नियमांपेक्षा भक्ताचा भाव अधिक स्वीकारतात. आता एक प्रश्न, रात्री 12 वाजता सेवा करणं शक्य नाही तर काय करायचं? जर घरातील परिस्थितीमुळे, लहान मुले असल्यामुळे, आरोग्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे मध्यरात्री सेवा करणं शक्य नसेल तर मनात खंत बाळगू नका. तुम्ही दिवसा देखील भगवान श्रीहरी विष्णूंच्या समोर बसून व्यंकटेश स्तोत्राचे पठण करू शकता. रात्रीच्या व्रतासाठी जी विशेष मांडणी आणि उद्यापन सांगितले जाते ते त्या पद्धतीसाठी आहे, परंतु नित्यसेवा म्हणून दिवसा केलेले पठण श्रद्धेने स्वीकारलं जातं. अनेक भक्तांना एकाच बैठकीत 21 वेळा पठण करणं शक्य होत नाही. अशा वेळी काय करायचं? त्यासाठी देखील सोपी पद्धत आहे. तुम्ही सकाळी काही वेळ, दुपारी काही आणि संध्याकाळी उरलेले पठण करू शकता. महत्वाचे म्हणजे दिवसाच्या अखेरीस तुमचे 21 वेळा पठण पूर्ण व्हावे. एकाच वेळी सर्व झाले नाही तरी त्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. स्वामी भक्तांनो, परिपूर्णतेच्या मागे धावताना अनेकदा सेवा सुरूच होत नाही. माझ्याकडून सगळे नियम पाळले जाणार नाहीत, एक दिवस चुकला तर इतका वेळ मिळेल का, अशा अनेक शंका मनात येतात. पण लक्षात ठेवा, भगवंताला तुमचे परिपूर्ण असणे अपेक्षित नाही, तुमची प्रामाणिक श्रद्धा अपेक्षित आहे.
जिथे भक्ती असते तिथे मार्ग आपोआप तयार होतो. आता 21 दिवसांची सेवा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या शक्तीनुसार दानधर्म करावा, गुरुजींना दक्षिणा द्यावी किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करावी. शक्तीनुसार शिधा दान करावा. हे सर्व आपल्या क्षमतेनुसार करायचं आहे. यामध्ये कोणतीही सक्ती नाही. नैवेद्य म्हणून पिवळी खिचडी आणि शिरा अर्पण करता येतो. भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी हा नैवेद्य अर्पण करून कृतज्ञतेने नमस्कार करावा. घरात आलेल्या पाहुण्यांना किंवा आपल्या इच्छेनुसार काही लोकांना भोजन देऊ शकता. दानामागचा भावच सर्वात मोठा असतो. आता आणखी एक महत्वाचा विषय, जर या 21 दिवसांच्या दरम्यान मासिक धर्म आला तर त्या काळात सेवा थांबवावी. यानंतर शुचिर्भूत झाल्यानंतर पुन्हा सेवा सुरू करावी. आणि जर संकल्प काळात एखादी अशी परिस्थिती आली की मोठा खंड पडला तर नव्याने संकल्प करून सेवा सुरू करणे अधिक योग्य मानलं जातं. स्वामी भक्तांनो, अनेक भक्त रोज नित्यसेवेप्रमाणे 3 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करतात. सकाळी देवपूजेनंतर, संध्याकाळी दिवा झाल्यानंतर अशा प्रकारे ही सेवा नियमित केली जाते. ही देखील अत्यंत सुंदर साधना आहे. स्वामी भक्तांनो, भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. दररोज काही मिनिटे जरी मनापासून त्यांच्या चरणी बसलो तरी मनाला एक वेगळीच शांतता मिळते. भक्तीचा आनंद हा शब्दामध्ये सांगता येत नाही, तो फक्त अनुभवता येतो. म्हणून या चातुर्मासात किंवा पवित्र श्रावण महिन्यात जर तुमच्या मनातही भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करण्याची इच्छा असेल तर श्रद्धेने व्यंकटेश स्तोत्राच्या या सेवेला सुरुवात करा. नियम पाळण्याचा प्रयत्न करा, पण नियमांपेक्षा भक्ती मोठी आहे हे कधीही विसरू नका. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत, घरात सुख, समाधान, समृद्धी आणि मंगलमय वातावरण नांदो, हीच त्यांच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.